थांबा येऊ नका. हॅलो फ्रेंड्स, तर मी चालले आहे आता आमच्या इथे रामनवमीला. रामनवमीनंतर 2 दिवसांनी एकादशीला रामाचा रथ निघतो, तर ते बघण्यासाठी चाललो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की कसं असतं आमच्या इथलं रामाचा रथ. आणि यावर्षी अवनीश येत नाही आहे. का येत नाही? का येत नाही तू? मूड नाही आहे आम्हाला यावर्षी जायचं ना, कंटाळा आला आहे. येतोयस का? कंटाळा आला. आज कंटाळा आला. अवनीशला कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे तो आज घरीच राहणार आहे त्याच्या डॅडीला त्रास द्यायला. हो ना? आजीकडे जाणार नाही, आजीकडे जाणार. पप्पा येत नाही माझे, त्याच्यामुळे तो पप्पांकडे जाणार आहे. आणि आता मी निघाले रामाचा रथ बघण्यासाठी. तर चला जाऊया आता आपण रामाचा रथ बघायला. कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही. पंचवटीमध्ये मम्मी, आजी, श्वेताची मम्मी हे आता रिक्षाने जात आहे आणि मी आणि श्वेता आता आम्ही चाललो आहे ॲक्टिव्हा. हे यांचे शॉर्टकट रस्ते आमच्याकडे येण्यासाठी. शॉर्टकट रस्ता. ए बाबू, अव्यान चल. अव्यान, मग आम्ही जाऊ. चला उतरा. चहाचं वगैरे द्या त्यांना. उतरा चला. चलो. आले ती तर द्या. आता ती येईल असं गॅरंटी सोडून गेली होती. कोण? रथयात्रेच्या दिवशी रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा टाकून रेखी रांगोळ्या काढून रथयात्रेचे स्वागत केले जाते. रथ आला की फुलांनी भरलेल्या परड्या रथावर पुष्पवृष्टी करतात. रथा चौकात थांबून प्रभुचंद्राचे स्वागत हार व फुले वाहून औक्षण करून केले जाते. ही रांगोळी बघू शकता की रामाच्या रथाच्या स्वागताची तयारी केलेली आहे आणि त्यासाठी ही रांगोळी काढली जाते तिथे. तुम्ही बघू शकता की जी ही गर्दी आहे ही रामाच्या रथाची गर्दी आहे. आणि इथूनच दोघंही रथ निघतात रामाच्या मंदिरापासून. एक आहे गरुड रथ आणि दुसरा आहे रामाचा रथ. दासमणी महिमान पुन्हा विवाचा जय देव जय आत्मा रामा श्री आत्मा रामा विघ्नागळ गोळी कानाकडून सीता राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. चला पादुकात मध्ये द्या. मूर्ती पण द्या. मूर्ती पण द्यायची. मूर्ती पण द्या. थांबा. हळू 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 बस. आपल्या रथाचं दुरुस्तीचं काम उदय दीक्षित यांनी त्यांच्या सुंदर पद्धतीनं पार पडलं आणि विशेष सत्कार तुम्ही जो हा नाडा बघत आहेत हा पुढच्या बाजूला जसा नाडा असतो तसाच मागच्या बाजूलाही नाडा असतो. मागचा नाडा उत्तरावर रथ लावून धरण्याचे कार्य करतो. कोण इथे येईल ना? आता इकडे पालखी आम्हाला बरं झालं म्हणजे हा मिळाली असं ना. छान झालं. पालखी चालली, रामाची पालखी चालली.
बुवा ही एक पदवी आहे. पुजारी वंशामध्ये जे ह्या पूजेचे मानकरी असतात त्यांना बुवा असे संबोधले जाते. हे जी बुवा असतात ते वर्षप्रतिपदापासून म्हणजे चैत्र पाडव्यापासून ते नवमीपर्यंत व्रत धारण करतात. त्यांचा 9 दिवसाचा उपवास, दशमीच्या दिवशी उपवास सुटतो. पुन्हा एकादशीला उपवास करून द्वादशीला हा संपन्न होतो. म्हणून या पूजेचा मानकरी याच बुवा असे म्हटले जाते. या रथाचे मुख्य मानकरी हे बुवा आजीला घेऊन ये ना. फक्त पळायचं नाही, अगदी सावकाश आपल्याला संपूर्ण करायचे. 1972 पासून या रथ उत्सवाची परंपरा असून या रथ उत्सवात संपूर्ण नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. श्रीराम व गरुड रथ यात्रेची 247 वर्षापासूनची परंपरा आहे. साऊंडवाले कोण नाना, साऊंडवाले नाना होते ना, मारुतीरायाचं दर्शन होतंय ना. चला थांबा 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 बाकीच्यांना पुढे जाऊ द्या. बुवांना पुढे घ्या लवकर. चला रथाच्या चाकापासून चालले ते हे ध्वज आहे. हा ध्वज आता रामाच्या रथाकडे घेऊन चालले. तो तिथे फडकवणार, तिथे रिटर्न परत तो पुढे घेऊन जाणार. थांबा, ओढू नका. देवाचं दर्शन होत नाही. खाली उतरा. मस्त नावं नसतील त्यांनी खाली उतरा. जे उभे राहिले त्यांनी खाली काढून उतरा. वर उभे राहू नका. लहान मुलांना रथावर अजिबात घेऊ नका. जय सीता, राम सीता, जय सीता, बोल सियावर पवन सुत, जय सीता,
तुम्ही जी ही गर्दी बघत आहात ही गंगेवरची गर्दी आहे. सर्वात शेवटी रामाचा रथ व गरुडाचा रथ इथे गंगेवर दोघांची भेट होते. त्यासाठी हे बघण्यासाठी ही सर्व गर्दी जमा झालेली आहे.